सर नमस्ते, आपला परिचय द्या आणि आपलं काय प्रॉडक्ट आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आणि तुमचा संपर्क नंबर. नमस्कार. जय गोमाता, जय गोपाल, जय गुरुदेव. माझं नाव जितेंद्र जागेश्वरराव भोसले. आम्ही बेसिकली नागपूर बेस्ड आहोत आणि आमची गोशाळा आहे आणि आम्ही स्वावलंबी गोशाळा चालवतो. म्हणजे आमच्या गोशाळेचा म्हणजे एक उद्देश आहे की आम्ही कोणाकडनं पैसे न घेता म्हणजे स्वावलंबी म्हणजे गाईच्या शेणापासनं गोमूत्रापासनं जे उत्पन्न मिळते त्यापासनं आपण आपल्या गौशाळेचा खर्च कसा काढायचा यावरती आमचं कार्यक्रम सुरू आहे. आणि मागल्या 16 वर्षापासून मी आणि माझी धर्मपत्नी आम्ही दोघेही मिळून हे काम करतो आहे. आम्ही माझी पत्नी उच्च शिक्षित आहे, ती MBA केलेला आहे आणि PhD आहे. मी पण MBA केलेला आहे, इंजिनियर आहे. आम्ही दोघेही मुंबईला जॉब करत होतो आणि ते जॉब वगैरे सर्व सोडून दिलं आणि 2010मध्ये आम्ही आपला स्वतःचा एक प्रकल्प उभा केला नागपूरजवळ. आमचा उद्देश हाच होता की ज्या गाई दूध देणं बंद करून देतात त्या गाईला लोक काय म्हणतात, असं त्यांना असं वाटतं की बर्डन आहे आपल्यावरती. पण गाय मरेपर्यंत गोमूत्र आणि शेण देतं आणि ते काय आपल्या शास्त्रामध्ये गोमूत्राविषयी आणि शेणाविषयी जितकी माहिती दिलेली आहे तितकी दुधाबद्दल पण नाही आहे. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलं गेलं आहे की गोमय वसते लक्ष्मी, म्हणजे गाईच्या शेणामध्ये अष्टलक्ष्मीचा वास आहे. गोमूत्र धन्वंतरी म्हणजे गाईच्या गोमूत्रामध्ये साक्षात धन्वंतरी देवता, जे आयुर्वेदाचे देवता आहेत ते वास करतात. म्हणजे इतकं महत्त्व गाईच्या शेणाला गोमूत्राला आहे. पण आपण फक्त दुधाच्या मागे लागलेलो होतो आणि त्यामागे आपण मग काय दूध देणं बंद केल्यानंतर गाईला सोडून द्यायचो आणि त्या गाई मग आपल्या कत्तलखान्यामध्ये जायच्या. आणि गाईला आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे तितके पण तुम्ही मोठे मोठे शास्त्र किंवा पुराण किंवा उपनिषद तुम्ही वाचाल तर त्यामध्ये कळेल की गाय म्हणजे हे देवांची देव आहे. म्हणजे देवांची देव कोणी आहे तर ते गाय आहे. म्हणजे 33 कोटी देव देवता, तिला देव माता म्हटले गेलं, देवतांची माता. पण त्या मातेचं आपल्या समाजामध्ये किती दुर्लक्ष आपण करतोय आणि उपेक्षित आहे एकदम. म्हणजे लिटरली ती गाय म्हणजे सडकाच्या म्हणजे किनारी ते आपलं पाणी पिते, कचऱ्यामध्ये ते खाणं खाते, म्हणजे आपलं ते जेवण हे करते. जर गाईचं म्हणजे नैसर्गिक जेवण म्हणजे हा आपला एक घास, म्हणजे आपण जे खांडा वगैरे म्हणतो गव्हाचं वगैरे जे ते आहे गवत आणि तिला मिळत नाही आहे. तर आम्ही काय एक प्रकल्प उभा केला की गाईच्या शेणापासून आम्ही कमीत कमी 200 ते 250 प्रकारचे प्रोडक्ट बनवणं शिकवतो. म्हणजे आमचा जो ट्रेनिंग सेंटर आहे आमचं, आम्ही प्रोडक्ट स्वतः बनवून विकत नाही, पण आमचे जे स्टुडंट आहे आम्ही त्यांना शिकवतो आणि त्यांना या गाईच्या शेणापासून कसं आत्मनिर्भर बनवता येईल स्वतःला गौशाळेला याबद्दल पूर्ण माहिती आम्ही त्याच्यामध्ये देतो. ट्रेनिंग सेंटरमध्ये 7 दिवस आम्ही ट्रेनिंग देतो. तिथं रेसिडेन्शियल म्हणजे निवासी प्रशिक्षण असते आमचं. त्यामध्ये आम्ही गाईच्या शेणापासनं गोमूत्रापासनं औषधी तयार करणं, आयुर्वेदिक वनस्पतींची आपण त्याला सिद्ध कसं करायचं त्याची ओळख करून द्यायची, मात्रा कशी तयार करायची, कुठल्या आजारावरती काय, नाडीशास्त्र, पंचतत्व बॅलेन्सिंग, पंचतत्वापासून औषधी तयार करणं, तूप तयार करणं, पंचगव्य तयार करणं, असे वेगळ्या प्रकारची कमीत कमी 10 प्रकारची तूप तयार करतो आम्ही, त्याच्यामध्ये शिकवतो. त्या व्यतिरिक्त गोमूत्र अर्कापासून 15 प्रकारचे गोमूत्रापासून गोमूत्र अर्क 15 प्रकारचे घनवट्या, कमीत कमी 12 प्रकारच्या घनवट्या आम्ही बनवून शिकवतो. गाईच्या शेणापासून साबण, ठीक आहे, डेली यूजमध्ये येणारे प्रोडक्ट म्हणजे मंजन झालं, साबण झाले, फिनाईल झालं गोमूत्रापासून, असे प्रोडक्ट आणि डेकोरेटिव्ह आयटम्स पुष्कळसे असे आयटम्स आहेत जे आपल्या भिंतीवर लावण्यासाठी सजावट होम डेकोरसाठी आपण वापरतो, ते आपण बनवू शकतो. आपलं मोबाईल स्टँड, मोमेंटो, सिंहासन, देवाला ठेवण्यासाठी चौकी, असे बरेचसे प्रोडक्ट आपण बनवणं शिकवतो. त्या व्यतिरिक्त पंत्या झालं, मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या, कमीत कमी 25 प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या, गाईच्या आणि वासराच्या मूर्त्या, अशा मूर्त्या आम्ही शेणापासून बनवणं शिकवतो. आता तुम्ही बघा, आपण जे आजपर्यंत मूर्त्या वगैरे किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स जे आपण विकत घेतो ते प्लास्टिकचे आणि फायबरचे राहतात किंवा सिमेंट आणि POPचे राहतात. हे रिसायकल होत नाही. म्हणजे प्लास्टिक तर आपल्यासाठी एक खूप मोठा अभिशाप आहे. म्हणजे 500 वर्ष पण आपण ते प्लास्टिक जर का जमिनीत टाकलं तरी ते रिसायकल होणार नाही. आणि आपण या पृथ्वीवरती इतकं वेस्ट तयार केलेलं आहे, म्हणजे इतकं वेस्ट की आपण कल्पना नाही करू शकत. आणि ते पूर्ण वेस्ट, प्लास्टिक वेस्ट समुद्रामध्ये जाऊन पडतं आणि समुद्री जीवांना खूप धोका आहे. आपलं पूर्ण म्हणजे एक इकोसिस्टम जे आहे ते पूर्ण हे होऊन गेलं, गडबड झालेलं आहे. तर त्यासाठी आपण जे शेणापासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सला आपण जर का वापरलं आणि ते खंडित झाल्यानंतर त्याला का मातीमध्ये टाकलं आपण तर ते काय होणार, खत तयार होणार. म्हणजे जमिनीमध्ये राहणारे जे सूक्ष्म जीव आहे, मित्र कीटक आहे, त्यांचं ते भोजन आहे, आहार आहे शेण, आणि ते खाऊन ते लोक जगणार. तर त्यांची संख्या वाढणार आणि आपली जी जमीन आहे ते फर्टाईल होणार.
आज तुम्हाला विश्वास नाही वाटणार, म्हणजे आमच्या एरियामध्ये पुष्कळशी जमीन जी आहे ते सॉलिड म्हणजे बंजर होत चाललेली आहे, इनफर्टाईल होत चालली आहे, म्हणजे ती कडक होत चाललेली आहे. म्हणजे जिथे 35 HP ट्रॅक्टरनं आपण निंदाई गुळाई करत होतो, आज 70 ट्रॅक्टरच्या HP ट्रॅक्टरनी सुद्धा आपण गुळाई निंदाई नाही करू शकत नाही. जमीन इतकी सॉलिड कडक झालेली आहे. तर त्यासाठी कारणीभूत आहे आपण जे आजकाल पेस्टिसाईड आणि पेस्ट कंट्रोल वापरतोय, म्हणजे फर्टिलायझर वगैरे वापरतोय, केमिकल फर्टिलायझर ते. म्हणून आपण गाईच्या शेणाचा वापर अधिकतर झाला पाहिजे. शेणाचा किंवा आपलं जे गांडूळ खत आहे याचा वापर झाला पाहिजे, कंपोस्ट खत आहे याचा वापर झाला पाहिजे. जमिनीला वाचवणं आवश्यक आहे, कारण की ज्या स्पीडनी आपली जमीन बंजर होत आहे, इनफर्टाईल होत आहे, त्या स्पीडनी जर का होत राहिली आणि आपण आपली शेती करायची पद्धत जर का नाही बदलवली, येणारा काळ खूप बेकार आहे. म्हणजे 15 वर्षानंतर ही जमीन काही पीक उत्पन्न करण्यालायक राहणार नाही. तेव्हा आपण काय खाणार? खूप मोठा संकट आहे. आता जसं सिलेंडरचं संकट सुरू आहे, LPG सिलेंडर मिळत नाही. जर का आपल्याकडे गाय असती तर गायीच्या शेणापासून आपण पुऱ्या बनवल्या असत्या, शेणी बनवल्या असत्या, ते आपण जाळल्या असत्या. किंवा आपण बायोगॅस संयंत्र, एक छोटे आजकाल छोटे छोटे म्हणजे पोर्टेबल असे मोबाईल बायोगॅस संयंत्र येत आहे 5-10 हजाराचे. तिथे जर का तुम्ही 10 किलो पण शेण डेली टाकलं तर तुम्हाला गोबर गॅस मिळणार डेली. एका दिवसाची पूर्ण सकाळ संध्याकाळी तुम्ही त्याच्यामध्ये स्वयंपाक वगैरे करू शकता. म्हणजे आपल्या जितक्या पण समस्या आहे, पर्यावरणापासनं तर आपल्या स्वास्थ्यापासून तर आपल्या शेतीच्या सर्व समस्यांचं समाधान आपल्या गाईच्या मध्ये आहे, शेणामध्ये, गोमूत्रामध्ये. म्हणून माझे तुमचे जितके पण प्रेक्षक आहेत त्यांना हेच सांगणं आहे की जास्तीत जास्त संख्येमध्ये तुम्ही गाईसोबत जुळा, गोशाळेत जा, किंवा स्वतः गाई पाळू शकला तर स्वतः गाई पाळा आणि गाईच्या शेणाचं महत्त्व समजा. की गाईच्या शेणाला परम पवित्रम पापनाशनम म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे गाईच्या शेणापासून जे काही प्रोडक्ट बनवतो ते एकदम पवित्र आहे. त्याची आपण तुलना दुसऱ्या प्रोडक्टसोबत करू शकत नाही. आणि गाईच्या शेणामध्ये रेडिएशनला ॲब्झॉर्ब करण्याची पॉवर आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डला गाईचे शेण ॲब्झॉर्ब करून घेते आणि आपल्याला रेडिएशनपासून वाचवते. म्हणून जे लोक गाईच्या शेणाच्या घरात राहतात ते जास्त स्वस्त राहतात. म्हणून माझं सर्वांना हेच सांगणं आहे का तुम्ही काही पण करून गाईच्या शेणाचा जास्तीत जास्त वापर करा. गाईसोबत अटॅच व्हा, गाईच्या सोबत राहा, गाईला हात फेरा. आजकाल काऊ कटलिंग होत आहे, म्हणजे गाईच्या वरती हात फिरवण्यासाठी, गाईसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी लोक डॉलर्समध्ये पे करत आहे विदेशामध्ये, आणि आपल्याकडे गाईला आपण उपेक्षित मानतोय. तर या गोष्टी सर्व बंद झाल्या पाहिजे. ठीक आहे. जय गोमाता, जय गोपाल, जय गुरुदेव. धन्यवाद.